सर्वांना नमस्कार. आषाढी वारी 2026 श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर पायी प्रवासाचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. ते आपण शेअर करत आहोत. एकूण देहू ते पंढरपूर अंदाजे 255 ते 260 किलोमीटर प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे कसे मुक्कामाचे नियोजन आहे ते आपण स्क्रीनवर पाहूया. त्यापूर्वी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी ज्या बैलजोड्या असतात त्या आता बऱ्याच वर्षापासून देवस्थानतर्फे म्हणजेच श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे खरेदी केलेल्या आहेत. त्या बैलजोड्या पालखी सोहळ्यासाठी असतात. त्याच बरोबर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी असलेले मानांचे अश्व पेठ बाभुळगावकर यांचे अश्व या सोहळ्यासाठी मानाचा अश्व म्हणून मानले जाते. त्याच बरोबर सोबत असलेला अश्व अकलूजचे श्रीमंत सदाशिवराव सहकार महर्षी मोहिते पाटील यांच्या घराण्याकडे या अश्वाचा मान पूर्वापार चालत आलेला आहे. तर त्यांच्याकडील एक अश्व हा पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट असतो. दिनांक 7 जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे देहू या ठिकाणाहून प्रस्थान होणार आहे. आता आपण पाहूया श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी वारीच्या प्रवासाचे वेळापत्रक. दिनांक 7 जुलै हा पालखी सोहळ्याचा प्रस्थानाचा दिवस आहे. दुपारी अंदाजे 3च्या दरम्यान श्री संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरातून पालखी प्रस्थान करत असते व पहिला मुक्काम हा इनामदार वाडा या देहू येथे जवळच असलेल्या इनामदार वाडा या ठिकाणी होत असते. दिनांक 8 जुलै देहू ते आकुर्डी असा प्रवास सुरू होतो. पालखी सकाळी 6:30 ते 7 वाजता इनामदारवाड्या या ठिकाणाहून निघते. ते संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत आकुर्डी या ठिकाणी येत असते. तर देहू ते आकुर्डी हा 14 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. दिनांक 9 जुलै आकुर्डी ते पुणे असा प्रवास 16 किलोमीटरचा प्रवास आहे. श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर हे पुण्यामधील नानापेठ या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो आणि पुण्यामध्ये 2 मुक्काम आहेत. दिनांक 9 जुलै आणि 10 जुलै. दिनांक 11 जुलै पुणे ते लोणे काळभोर असा 16 किलोमीटरचा प्रवास आणि कदमवाक वस्ती नवीन पालखी तळ झालेला आहे. त्या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल लोणी काळभोर या ठिकाणी. दिनांक 12 जुलै लोणी काळभोर ते यवत असा एक 30 किलोमीटरचा मोठा टप्पा आहे आणि पालखी सोहळा यवत या ठिकाणी मुक्कामी असेल. दिनांक 13 जुलै यवत ते वरवंड हा 21 किलोमीटरचा प्रवास आहे आणि 13 जुलै रोजी वरवंड या ठिकाणी मुक्काम असेल. दिनांक 14 जुलै वरवंड ते उंडवडी गावळ्याची हा 24 किलोमीटरचा प्रवास आहे. उंडवडी गावळ्याची या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल. 15 जुलै उंडवडी ते बारामती हा 20 किलोमीटरचा प्रवास आहे आणि पालखी सोहळा बारामती या ठिकाणी मुक्कामी असेल. दिनांक 16 जुलै बारामती ते संसर हा 30 किलोमीटरचा प्रवास आहे आणि संसर या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. दिनांक 17 जुलै संसर ते निमगाव केतकी हा 15 किलोमीटरचा प्रवास आहे आणि निमगाव केतकी येथे पहिले गोल रिंगण होत असते. त्या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे. दिनांक 17 जुलै रोजी. दिनांक 18 जुलै निमगाव केतकी ते इंदापूर हा 15 किलोमीटरचा प्रवास आहे. इंदापूरमध्ये सुद्धा दुसरे गोल रिंगण होत असते. दिनांक 19 जुलै इंदापूर ते सराटी हा 22 किलोमीटरचा प्रवास आहे आणि सराटी या ठिकाणी 19 जुलै रोजी मुक्काम असेल. दिनांक 20 जुलै सराटी ते अकलूज 12 किलोमीटरचा प्रवास आहे आणि अकलूज या ठिकाणी तिसरे गोल रिंगण होत असते.
तर दिनांक 20 जुलै रोजी सराटी ते अकलूज आणि अकलूज या ठिकाणी मुक्काम असेल. दिनांक 21 जुलै अकलूज ते बोरगाव हा 13 किलोमीटरचा प्रवास आहे. बोरगावमध्ये पहिले उभे रिंगण माळीनगर या ठिकाणी होत असते. दिनांक 22 जुलै बोरगाव ते पिराची कुरोली हा 13 किलोमीटरचा प्रवास आहे आणि पिराची कुरोली या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल. त्या ठिकाणी बघा पिराची कुरोली पूर्वी धावा तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा हा अभंग आणि वारकऱ्यांचे पंढरपूर जवळ आल्यामुळे अत्यंत आनंद होत असतो. तर अशा प्रकारे हा धावा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असतो. 23 जुलै पिराची कुरोली ते वाखरी हा 24 किलोमीटरचा प्रवास आहे आणि वाखरी येथे दुसरे उभे रिंगण होत असते. दिनांक 24 जुलै वाखरी ते पंढरपूर हा 6 किलोमीटरचा प्रवास आहे आणि दिनांक 24 जुलै म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूर या ठिकाणी नवीन तुकाराम महाराज मंदिर झालेलं आहे त्या ठिकाणी मुक्काम असतो. त्यानंतर मुख्य दिवस आषाढी वारी सोहळ्यातील प्रमुख दिवस दिनांक 25 जुलै देवशयनी आषाढी एकादशी हा मुख्य दिवस असतो. आलेल्या सर्व भाविक भक्तांना पांडुरंगाचं दर्शन घडावं या हेतूने सर्व प्रशासन सज्ज असतं. दर्शनासाठी खूप मोठ्या रांगा असतात. अनेक भाविक दर्शन रांगेमध्ये उभे राहून 24 तास त्यापेक्षा जास्त वेळ घालवून सुद्धा दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. तर अनेक भाविक वारकरी प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा पूर्ण करून, काही जण मुखदर्शन करून किंवा कळस दर्शन करून असे आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेत असतो. जे भाविक वारकरी वारीमध्ये पायी सोहळ्यात चालत आलेले आहेत त्यांना जर परतीच्या प्रवासामध्ये सहभाग घ्यायचा नसेल तर आपले ते पंढरपूर या ठिकाणाहून एसटीने आपापल्या घरी जात असतात. अशा प्रकारे हा सोहळा संपन्न होत असतो. आपल्या चॅनलवर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील देहू ते आकुर्डी या प्रवासाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात व त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे व्हिडिओ आळंदी ते आपण पंढरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत असतो. आपणास जर योग्य वाटेल तर आपण अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री संत तुकाराम महाराजांचे देहू ते आकुर्डी या प्रवासातील व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. काही चूकभूल झाली असेल तर क्षमस्व. काही या वेळापत्रकामध्ये बदल झाला असेल तर आपण तोही व्हिडिओ नवीन अपलोड करूया. सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.